गोवा येथून बुधवारी सायंकाळी फोंडयमधून कळणे मायनिंग ते कळणे गावात दाखल झालेल्या जंगली ओंकार हत्तीने बुधवारी रात्री उशिरा येथील शेतकरी शाहीर इस्माईल खान यांनी आपल्या शेतात बांधलेल्या पाळीव जनावरांच्या दिशेने वाटचाल करत त्यांच्यावर हल्ला चढवला। हत्ती ओंकार हल्ला करत आहे हे लक्षात येताच वन कर्मचाऱ्यांनी 2 जनावरांची दावी सोडली, पण बैल मारायला येऊ लागला आणि शिवाय हातात कोयता नसल्यामुळे दावे कापता आले नाही। यामुळे ओंकार हत्तीने बैलावर हल्ला चढवून त्याचे बरगडे आणि पाय मोडून त्याला जायबंदी केली। हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी बैलाचा जागीच तडफडून मृत्यू झाला। हल्ला झाल्यावर हत्ती या ठिकाणी केळी झाडांचे नुकसान करत होता। घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली। त्यांनी लागलीच भेट दिली आणि पंचनामा केला। सावंतवाडी तालुक्यात एक म्हैस ठार झाली होती, तर ओंकार हत्तीच्या हल्ल्यात बैल मृत्यू होणे ही दुसरी घटना आहे। यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यानंतर ओंकार हत्ती भिकेकोणाळ दिशेने रवाना झाला। गेले 2.25 महिने सावंतवाडी गोवा असा प्रवास करणारा ओंकार हत्ती बुधवारी सायंकाळी दोडामार्ग तालुक्यात दाखल होत कळणे देऊळवाडी या भागात रात्री स्थिरावला होता। त्या अगोदर रात्री शाहीर खान यांच्या शेतात हत्ती रात्री दाखल झाला आणि केळी झाडांचं त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।